श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आता 19 एप्रिल अक्षय तृतीया हा दिवस सगळ्यांनाच माहिती आहे. या दिवशी अक्षय तृतीया आहे. आता अक्षय तृतीया म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि 3.5 मुहूर्तापैकीच एक हा मुहूर्त आहे. आणि या दिवशी जे काही कराल ते अक्षय राहत असतं, त्याचा कधीही ऱ्हास होत नाही. म्हणजे आपण नवीन वस्तूंची सुरुवात या दिवशी करतो, नवीन वस्तू घेत असतो किंवा शुभ कार्याची सुरुवात किंवा नवीन काहीतरी बिझनेस वगैरे सुरू करण्याचा हा दिवस बरेच जण निवडत असतात. तर या दिवसापासून सुरुवात करत असतील. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत आहे की या दिवशी आपण शुभ कार्याची सुरुवात करत असतो. परंतु हा दिवस हा पितरांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे, हेही माहिती असणं आवश्यक आहे. कारण या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करण्याचा खूप मोठा योग असतो. तसेच पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा खूप मोठा योग असतो. तर या दिवशी पितरांची सेवेलाही तितकंच महत्त्व आहे. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. परंतु या दिवशी जर आपण पितरांची सेवा केली तर ती अखंड राहत असते आणि तिचा कधीही ऱ्हास होत नाही. आणि जर तुम्हाला माहिती आहे, जर पित्र जर खुश असेल तर आपल्याला सगळ्याही अडीअडचणी ज्या असतात त्यातून आपल्याला मार्ग मोकळा होत असतो. कारण आपलं जे घर चालतं तर ते पितरांच्या आशीर्वादाने चालत असतं आणि पितरांची जर आपल्या हातातून सेवा घडली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं अडचण येत नाही किंवा निर्विघ्नपणे सर्व ही गोष्ट पार पडत असतात. तर हाच दिवस आपल्याला अक्षय तृतीयाचा दिवस आहे. या दिवशी आपल्याला आपल्या जे पित्र आहेत त्यांच्या ऋणातून मुक्तता व्हायची असती. म्हणजेच आता बऱ्याच जणांना असं वाटेल की आपले आईवडील जिवंत असतात तर आपण ही सेवा नाही करायची. आता बऱ्याच जणांचं ज्यांचे आईवडील एक्सपायर झालेले असतात त्यांनी ही सेवा करायची असती. कारण त्या पितरांना कुठेतरी त्यांना चांगल्या प्रकारे सद्गती भेटत असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. तर या दिवशी पितरांचा सण म्हणूनही ओळखला जातो. तर या दिवशी तुम्हाला दुपारी 12 वाजेनंतर पितरांना आता हा उपाय ज्यांचे आईवडील आहेत त्यांनीही करू शकतात आणि ज्यांचे आईवडील नाही आहेत त्यांनीही करू शकतात. फरक एवढाच आहे की ज्यांचे आईवडील नसेल त्यांनी जे मातीचं भांडं असतं त्याची पूजा करायची असती. त्यावरती घट तो मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. ज्यांचे आईवडील नसतील त्यांनी घट कसा भरायचा आणि ज्यांचे आईवडील असेल जिवंत तर त्यांनी फक्त पितरांना घास द्यायचा आहे. बाकीची पूजा करायची नाही. पितरांची फक्त सेवा करायची आहे. तर या दिवशी घरातील सर्वांनी 12 वाजता, ठीक 12 वाजता नैवेद्य दाखवायचा आहे. जो पुरणपोळी असेल, रस असेल, कारण बऱ्याच ठिकाणी या दिवशी आंब्याचा रस खाण्यासाठी सुरुवात करत असतात किंवा आंबा खाण्यासाठी आधी पितरांना नैवेद्य दाखवतात आणि नंतर आंबा खाण्यासाठी सुरुवात होत असते. तर या दिवशी ठीक 12 वाजता तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या पितरांसाठी. तर घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणायची आहे. आता ही पितृस्तुती तुम्ही मोबाईलला सर्च केली तरी तुम्हाला भेटेल किंवा स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा भेटेल. आणि या दिवशी केळीचे पूजन करतात. केळी म्हणजे काय तर मातीचा मटका असतो. तर तो मटका त्याच्याखाली आपल्याला गहू ठेवायचे आहे. ज्यांचे आईवडील एक्सपायर झाले आहे तर त्यांनी हा उपाय करायचा आहे केळीचा. तर एक मातीचा मटका घ्यायचा, त्याखाली गहू ठेवायचे आणि या दिवशी पितरांना त्यांना जो जलाने भरलेला जो कुंभ आहे तर तो आपल्याला त्यांना ठेवायचा असतो. म्हणजेच काय एक पत्रावळी घ्यायची आणि तांदूळ ठेवून त्यावर पाण्यानं भरलेला घट ठेवायचा. त्या घटामध्ये तुम्हाला गंध टाकायचे, फुले टाकायचं, त्यानंतर तीळ टाकायची, सुपारी टाकायची आणि विड्याचे पानं आणि दक्षिणा टाकायची आणि पाणी टाकायचं आहे त्या घटामध्ये. आणि त्या घटात सूत्राचे वेष्टन करायचे. म्हणजेच त्याला लाल धागा असेल त्याने त्याला गुंडाळायचं आहे 2 वेळेस. आणि या घटाची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्या घटावरती एखादा आंबा असेल किंवा खरबूज असेल तर ते ठेवायचं आहे. ज्यांचे आईवडील एक्सपायर झालेले असते त्यांनी हा उपाय या दिवशी करायचा आहे.
म्हणजेच पितरांचा आपल्याला आशीर्वाद भेटत असतो. आणि तो ब्राह्मणास जो आपण घट पूजन केलेलं आहे, केळीचं पूजन केलेलं आहे, तो आपल्याला ब्राह्मणास द्यायचा आहे पूजन झाल्यानंतर. आणि या दिवशी दान, हवन, तसेच तर्पण, पूजा इत्यादी जर आपण पुण्यकर्म केलं तर आपल्याला अक्षय तृतीयेला शुभ तिथीप्रमाणे पितृतिथी देखील या दिवशी असती. त्यामुळे आपल्याला चांगला त्याचा पितरांचा आशीर्वाद